नमस्कार, मी अमोल कले. साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. सध्या विधानसभेची हवा सुरू आहे आणि आपण सध्या उभे आहोत ते रत्नागिरीतल्या विधानसभा या मतदारसंघामध्ये. आणि या मतदारसंघामध्ये रत्नागिरीकरांच्या नेमकं मनामध्ये काय चाललंय हे आपण जाणून घेणार आहोत आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आपल्यासोबत काही रत्नागिरीकर आहेत. या रत्नागिरीकरांच्या नेमकं मनामध्ये काय चाललंय हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. सध्या विधानसभेची हवा सुरू आहे, गणपती देखील आलेल्या आहेत. नेमकं काय सांगाल, रत्नागिरीकरांच्या मनामध्ये काय नेमकं चाललंय? रत्नागिरीकरांचा विकास झाला आहे का? 100% विकास झाला आहे. कारण माननीय पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीचा विकास हा 100% केलेला आहे. आज मेडिकल कॉलेज असू दे, गव्हर्मेंटचे इंजिनिअरिंग कॉलेज असू दे, ठिकठिकाणी उभारलेले हे जे सुशोभीकरण केलेले विठ्ठल मंदिर, विठ्ठलाची मूर्ती असू दे, किंवा तिबा पॅलेसला जावा तिकडची, कारण पर्यटकांचा पण वाढ वाढतो आहे. आज मेडिकल कॉलेजमुळे आज 100 मुलं आज ते शिकत आहेत. त्याच्यानंतर आत्ता दुसरी बॅच आली, 200 मुलं आली आहेत. ती पण सगळी बाहेरनं आली आहेत. रत्नागिरीतली पण मुलं आहेत तिथं शिकायला. तिथं स्टाफ आहे, रत्नागिरीचा स्टाफ आहे. तिथं इतर काही गोष्टी आज रत्नागिरीत ते बाहेरनं आल्यामुळे रत्नागिरीचाच विकास होतो आहे याच्यात. मग रत्नागिरीचा विकास नाही झाला आहे तर काय झालं आहे? आज ठिकठिकाणी रस्त्याची कामं आहेत, ती होत आहेत व्यवस्थित. अजून काय पाहिजे? नक्कीच रत्नागिरीकरांचा विकास झालेला आहे. तुमचं काय नेमकं मत आहे? काय सांगा रत्नागिरीकर? 100% विकास झालेला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा विकास झालेला आहे. चौक सुशोभीकरण हा जो विषय होता, ठिकठिकाणी आपण बघू शकता. 6वी स्टॉपची कामान असेल, त्यानंतर मारुती मंदिरचं सर्कल असेल, त्यानंतर शिर्के उद्यान येथील विठ्ठलाची मूर्ती असेल. तिन्ही ठिकाणी बाहेरून पर्यटक येत आहेत, तिथे येऊन सेल्फीज काढत आहेत. ते फोटो सोशल मीडियावर जात आहेत आणि त्यामुळे रत्नागिरीची प्रसिद्धी होते. त्यामुळे अधिक पर्यटक येत आहेत. आणि पर्यटक जर रत्नागिरीमध्ये आला तर तो येताना पैसा घेऊन येतो आहे. तर इथले स्थानिक जे स्टॉलधारक आहेत, दुकानदार आहेत, त्यांचाच रोजगार त्याचं चालणार आहे. हॉटेलवाले आहेत, त्यांचा रोजगार चालणार आहे. त्याचप्रमाणे आत्ता जिथे आपण उभे आहोत तिथून 2 मिनिटावरती तारांगण आहे. त्या तारांगणाचं नाव बाळासाहेब ठाकरे तारांगण असं आहे. तिथे जर आज आपण रिपोर्ट घेतला ऑन पेपर, तिथे लाखो मुलांनी येऊन तिथला शो बघितलेला आहे. हा सुद्धा एक फायदाच आहे. पर्यटनाच्या दृष्टीने विकास होतो आहे. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये कॉन्क्रीटचे रोड होत आहेत. माझ्या मते रत्नागिरी नगरपालिका क वर्ग नगरपालिका असूनसुद्धा रत्नागिरीमध्ये कॉन्क्रीटचे रोड होत आहेत. ह्याचं श्रेय 100% माननीय नामदार उदयजी सामंत यांनाच आहे. आणि रत्नागिरीची जनता येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा आपला मतदान रूपी आशीर्वाद हा सामंत साहेबांच्या पाठीमागे ठेवेल. नक्कीच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून रत्नागिरीकरांचा विकास झालेला आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास झाला आहे का, काय नेमकं सांगाल? महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी आज बोलत आहे की महाराष्ट्रात चाललेलं राजकारण याला कोकणी जनता आणि महाराष्ट्राची जनता खूप वैतागलेली आहे. त्यांना हे राजकारण नको झालेलं आहे. रोजच्या दैनंदिन ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत किंवा गरजा आहेत त्या भागवण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. आणि त्यामध्ये पर्यटन हा कोकणचा आत्मा आहे. तो तर आत्तापर्यंत पूर्ण विकास व्हायलाच पाहिजे होता. तो न होता त्याच्यावर जे राजकारण चाललेलं आहे याचा खूप वाईट वाटतं आहे. आत्ताच्या गरजा आहेत त्या अधिकारी वर्ग जर बोलायचं झालं तर सिव्हिल हॉस्पिटल असून दे, पोलीस स्टेशन असून दे, जिल्हाधिकार्यालय असून दे किंवा तहसीलदार कचेरी असून दे, जनतेला कुठेही न्याय मिळत नाही आणि काय हव्या असलेल्या सोयीसुविधा मिळत नाही आहेत. अधिकारी वर्ग निर्ढावलेला आहे. उलटसुलट उत्तरं देऊन जनतेची कुठलीही कामं करत नाही आहेत. सिव्हिल हॉस्पिटलला गेलं तर पेशंट कोल्हापूरला पाठवले जात आहेत. एक डॉक्टर वेळेवर मिळत नाही आहे. परवाची तुम्ही बातमी बघितली पण असेल की डॉक्टर व्यसनाधीन झालेला तो डॉक्टर आहे जो जनतेवरती उपचार करणार आहे. त्याला म्हणजे अशा अवस्थेत जर डॉक्टर सापडत आहेत किंवा तिथले शिपाई सापडत आहेत, औषधे वेळेवर तिथे नाही आहेत, जनतेला बाहेरून औषधं घ्यावी लागत आहेत. पोलीस स्टेशनला गेले तर महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत. कंप्लेंट द्यायला गेलो तर कंप्लेंट वेळेवर घेत नाही. 2-2 दिवस अत्याचार, महिलेला मारहाण झालेली असताना 2-2 दिवस कंप्लेंट घेतलेली नाही आहे. आणि नंतर मग मागे लागून आणि त्यांना परिस्थिती सांगून
तुम्हा प्रेसवाल्यांची धमकी देऊन मग आमची कंप्लेंट नोंद झालेली असते. म्हणजे अशा वेळेला प्रत्येक वेळेला आमच्यासारख्या काही जनतेने रस्त्यावर उतरलंच पाहिजे का? मोर्चेच काढले पाहिजेत का? ह्या महागाईसाठी आणि महिला भगिनींना फक्त लाडकी बहीण करून तुम्ही 1500 रुपये देऊन काय तोंडाला चिकटपट्ट्या चिकटवणार आहात का? अहो, त्या 1500 रुपयामध्ये तुम्ही 15,000च्या जर खर्च करायला लावणार असाल आणि जर त्यांना घरातल्या 15,000 खर्च भागवता येत नसेल तर त्या 1500चा काही उपयोग नाही आहे. याच्यातून मी आणखीनही सांगेन की हे 1500 रुपये तुम्ही आम्हा भगिनींना दिलेले आहेत, कबूल आहे, खुश आहेत भगिनी. पण त्याच्यावर आणखीन माझं म्हणणं आहे की ज्यांना खरोखरी गरज नाही, चांगल्या घरातल्या अगदी लखपती आणि करोडपती असणाऱ्या भगिनींना सुद्धा याचा लाभ मिळाला आहे. खरोखरी ज्या गरजू आहेत त्यांना तो लाभ मिळाला असेल किंवा नाही सुद्धा मिळालेला, पण ज्यांना गरज नाही त्यांनाही वाटले. मग हे राजकारणच आहे ना. ज्यांना गरज आहे त्यांना द्या, ज्यांना गरज नाही, ज्यांना 1500 रुपये म्हणजे कवडीमोल आहेत, अशा महिलांनी सुद्धा अप्लाय केलेले आहेत आणि करोडपतींच्या घरात सुद्धा ह्या योजना पोचलेल्या आहेत. एकेका घरामध्ये 4-4, 5-5 जणींनी त्या योजना मिळवल्या आहेत. आणि ज्याला खरोखरी रेशन कार्डाचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर त्यांच्या घरमालकांचा प्रॉब्लेम असेल, तो जर असेल तर त्यांना ते पैसे मिळालेले नाही आहेत. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस ऐकून घेत नाही आहेत, सिव्हिल हॉस्पिटलला गेलो तर डॉक्टर नाही आहेत. मग जनतेने जगायचं की मरायचं आहे? रस्ते तर रस्ते, एका रस्त्याचं काम केल्यानंतर महिन्याभरात त्याच रस्त्याचं काम परत निघतंय. काम पूर्ण व्हायच्या आधी बिलं निघत आहेत, बिलं खाऊन झाल्यानंतर ते काम झालं नाही म्हणून मुलामा केला जातोय, त्याच्यावर परत ते काम केलं जाते. म्हणजे हे रहाटगाडगं चालू आहे. बिलं काढायची, टेंडर काढायची, टेंडरच्या आधीच बिलं संपवून टाकायची. रत्नागिरीचा विकास झाला आहे की नाही? अजिबात नाही. रत्नागिरीचा विकास झालेला नाही. जनता खूप त्रासात आहे आणि जनतेसाठी म्हणून तरी आता विकास सोडा, जनतेला गरजा भागवायची मदत करा, एवढीच विनंती. नक्कीच रत्नागिरीकरांचा विकास झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय सांगाल? हां, रत्नागिरीचा विकास झाला नाही असं कोण म्हणतं आहे? हे म्हणत आहेत. पण बाकीच्या जनतांना एक जण म्हणते म्हणून तुम्ही म्हणाल की रत्नागिरीचा विकास नाही झाला आहे? बाकीचे पण लोक आहेत ना, तुम्ही त्यांना पण विचारा विकास झाला आहे की नाही. आणि लाडकी बहिणीचा लाभ हा सगळ्यांनी घेतला नाही आहे, कोण नाही म्हणत नाही. मग त्याच्यात काय अडचण आहे? परत युवा प्रशिक्षण शाळा आहे, त्याच्यात 6 महिन्याची अप्रेंटिसशिप मिळते लोकांना. जनता सगळ्यांना चांगली मिळते आणि सगळ्यांना सगळं काय व्यवस्थित आहे, काही चुकीचं नाही आहे. नक्कीच रत्नागिरीचा विकास झालेला आहे असं नागरिकांचं म्हणणं. आपल्यासोबत काही शेतकरी नेते देखील आहेत. काय नेमकं सांगाल? गेल्या 4 टर्म जे आहेत इथले आमदार निवडून आलेले आहेत उदय सामंत, त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? काय नेमकं सांगा? बिलकुल नाही. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज 77 वर्ष झाली. 77 वर्षानंतर आम्ही असं स्वप्न पाहिलं होतं की या महाराष्ट्राचा, देशाचा आणि प्रामुख्यानं आता जो विषय चाललेला आहे त्या रत्नागिरी तालुक्याचा विकास व्हावा असं आम्हाला वाटत होतं. परंतु या ताईने आता ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की खरंच आमचा हा रत्नागिरीचा विकास झाला आहे का, हा संशोधनाचा भाग आहे. आम्ही शाश्वत विकासाची अपेक्षा केलेली होती, परंतु शाश्वत विकास होत नाही. आज आमच्या रत्नागिरी तालुक्यामध्ये जर विचार केला तर आमच्याकडे बेरोजगारी एवढी वाढलेली आहे. ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांच्या हाताला काम नाही. आज हे रत्नागिरी तालुक्यातले गावं ओस पडायला लागलेले आहेत. तर का पडायला लागलेले आहेत? तर बेरोजगारी वाढलेली आहेत आणि म्हणून ते पुणे, मुंबई, कोल्हापूर जिथे काही हाताला काम मिळेल अशा ठिकाणी जायला लागलेले आहेत. मग जर समजा बेरोजगारी हा महत्त्वाचा विषय नाही का, आज मंत्री महोदयांकडं पालकमंत्री आज 20 वर्षे या तालुक्याचं नेतृत्व करतात आहेत आणि त्यांच्याकडं उद्योगमंत्री म्हणून हे खातं आहे. आज रत्नागिरी तालुक्याचा विचार केला तर 500 MIDCमध्ये कंपन्या बंद आहेत. त्या जर चालू केल्या तर त्या चालू केल्यानंतर प्रत्येक तरुणांच्या हाताला काम मिळेल. परंतु ते करायचं नाही का, तर हे बेरोजगार लोकांना ठेवायचं की जेणेकरून त्यांना राजकीय त्यांच्या पाठीमागं धावायला लावायचं, अशा पद्धतीनं त्यांचा वापर केला जातो आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्या ताईने आता सांगितलेलं की महत्त्वाचा विषय हा ग्रामीण भाग आहे, बहुतांशी ग्रामीण भाग आहे, शेतकऱ्यांचा हा भाग आहे. ह्या शेतकऱ्यांची ज्यावेळेला एखादा अपघात किंवा आजारी जर पडलं तर इथं डॉक्टर नाही. हे सगळं सिव्हिल हॉस्पिटल ओस पडलेलं आहे. वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर इथे नाहीत, मशिनरी नाहीत. आता मॅडमने सांगितलं, ताईने ह्या ज्या सांगितलं त्या खरी वस्तुस्थिती आहे की ज्या सर्वसामान्यांची जिथं कामं होतात तिथं कलेक्टर ऑफिस आहे किंवा तहसील कार्यालय आहे किंवा सिव्हिल हॉस्पिटल आहे. ज्यावेळेला मंत्री महोदयांचा इलेक्शनच्या कारकिर्दीमध्ये ज्यावेळेला दौरा होतो त्यावेळी हे सगळे अधिकारी त्यांच्या पाठीमागे धावतात.
खरं तर ही गरज आहे का? अरे सर्वसामान्यांसाठी ह्या अधिकाऱ्यांना तिथे ठेवा, प्रॅक्टिकली काम करा, त्यांचं खरोखर काम होतं आहे की नाही हे बघा. आज गेले 5-7 वर्ष जवळजवळ आमसभा झालेली नाही. आमसभा हा मुख्यतः सर्वसामान्यांचा भाग असतो की माझं काम झालं की नाही हे आमदार महोदयांना आमसभेला विचारायचं. परंतु आमसभा घेत नाहीत. ते का घेत नाही? का भीती वाटते का सर्वसामान्य लोक विचारतील म्हणून? अरे आमसभा घ्या की जनतेचा खरा तिथं प्रश्न मांडण्याचं एक सदन आहे आणि ते काम आज बंद झालं. कारण आम्हाला विकास कसला पाहिजे? अरे रस्ता केला, रस्त्यातून जाण्यासाठी आमच्या लोकांना रोजगार तरी पाहिजे आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून कुठेतरी मोटरसायकल घेतली पाहिजे. मग मोटरसायकल जर असेल माझी तर मी त्या रस्त्यावरून जाईन ना. रस्ते कोणासाठी आहेत? आणि हे रस्ते जर 5-5 वेळा जर त्याच्यावरच निधी खर्च करणार असाल तर आमचा इतर विकास काय होते? आज आमच्या बेरोजगारी एवढी वाढलेली आहे. आज रेशन कार्डाची जर परिस्थिती बघितली तर तिथं रेशन कार्ड मिळत नाही लोकांना. आज जवळजवळ महिना शोधूनसुद्धा रेशन कार्ड मिळत नाही. हा तालुक्याच्या आमदारांचा काय विषय नाही का? तिथं रेशन कार्ड मिळत नाही, उत्पन्नाचे दाखले महिन्यानं मिळत नाही, जातीचे दाखले महिन्यानं मिळत नाही. मग हे आमचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी आमसभेची गरज आहे. किंवा आता हे रोजगाराचा विषय काढला. मी मगाशीच एक बातमी वाचली, एका युवकानं एका महिलेनं स्वतःच्या पत्नीच्या नावानं 30 अर्ज केले. कुठल्या लाभासाठी? लाडकी बहिणीसाठी. आणि त्यांना 27 लाभ घेतला. म्हणजे एका व्यक्तीनं 27 लाभ घेतले. म्हणजे ही शासन यंत्रणा ही बोकाळलेली नाही का? मग ते कोणाकडे पैसे गेले? मग अधिकारी वर्ग काय करतो? एक अर्ज बहुरूपी तयार करून 30 अर्ज करतो, त्याच्यामधला 27 लाभ घेतो एकाच पत्नीच्या नावानं. मग ह्याच्यावर कोणाचं लक्ष असायला पाहिजे? म्हणजे ही यंत्रणा बोकाळलेली आहे. फक्त सूट राजकारण ह्याच्यावर सर्वसामान्य वैतागलेले आहे. आणि 1500 रुपयाचा फायदा आम्हाला काय आहे हो? गेल्या अगोदर एवढ्या 5-10 वर्षापूर्वी 3 महिन्याचं बिल 300 रुपये यायचं. आज एका महिन्याला बिल 1000 ते 1200 रुपये येतं. मग एवढं जर येत असेल तर मग हे 1500 रुपये कशामध्ये घालायचे? आणि 1500 रुपये दिले हे सांगण्यासाठी आज तुम्हाला ते KYC करायला ती महिला जाते, त्याच्यानंतर बँकेत आलेत की नाही ते पैसे बघायला जाते, आधार लिंक करण्यासाठी जाते, त्याच्यानंतर पालकमंत्री हे आम्ही काय केलं हे उद्घाटनासाठी बोलवतात, त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदय येतात त्यावेळेला बोलवतात. म्हणजे त्या महिलेचा ज्यावेळेला रोजगार, उद्या येणारे सण आहेत गणपतीचे, तर त्या सणाला कुठेतरी रोजंदारी करण्यासाठी जी माझी माता भगिनी जाणार असेल तर त्यावेळेला हे त्यांचीच जर मोलमजुरी हिथं मोडली जाते तर मग त्या 1500चा उपयोग काय? खऱ्या अर्थानं महिलांचा जर तुम्हाला जर विकास करायचा असेल, शेतकऱ्यांचा विकास करायचा असेल, आणि इथल्या ग्रामस्थांचा विकास करायचा असेल तर तुम्ही रोजगार उपलब्ध करा. हिच्या महिलांच्या हाताला काम द्या. त्या लोकांना भीक नको आहे. खऱ्या अर्थानं काम द्या. त्या कामातून त्यांचं कुटुंब भागू शकतात. एवढ्या आमच्या महिला सक्षम आहेत. आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर या 20 वर्षांमध्ये खऱ्या अर्थानं शाश्वत विकास झालेला नाही आणि विकासाची स्वप्न आम्ही पाहतो आहे. आणि म्हणून यावेळेला बदल हा अपेक्षित आहे. नक्कीच यावेळेला बदल हा अपेक्षित आहे असं म्हटलेलं आहे. तुमच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे? इथल्या समस्यांचं निराकरण झालेलं आहे का? तर नेमक्या काय समस्या आहेत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातल्या? रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ आणि रत्नागिरी जिल्हा हा शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेला जिल्हा आहे. आणि ह्या जिल्ह्यामध्ये फलोत्पादन, काजू, आंबा, नारळ, केळी, सुपारी ह्या सगळ्या बागायती आहेत. आणि ह्या बागायतीमध्ये शेतकरी जो कष्ट करतो त्याच्यावर अवकाळी पाऊस येतो, इतर रोग येतात, प्रदूषण होतं आणि प्रचंड आंब्या काजूचं नुकसान होतं. शेतकरी आंबा काजू बागायतदार जे आहेत हे शेतकरी प्रचंड आंदोलन करतात. आणि ह्या आंदोलनाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांची उपोषणं देखील इथं चाललेली आहेत. मगाशी या सगळ्या पत्रकारांनी पक्षकारांनी सांगितलं की प्रत्येक वेळेला आपण धरणं आंदोलनच करत बसायचं का? हा मोठा विषय आहे. इथं प्रचंड संस्था निर्माण झाल्या खरं आहे, परंतु इथं फार्मसिस्ट कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे. इथं शिकणारी मुलं कोण आहेत? ही सगळी परजिल्ह्यातली आहेत. परवा इथं शिक्षकांनी एक आंदोलन केलं. 960 शिक्षक 30 एप्रिल 2024ला त्यांना काढून टाकलं या प्रशासनानं. आणि तिथं 1000 लोकांची भरती केली. ती संपूर्ण परजिल्ह्यातली लोकांची भरती होती. आणि म्हणून 960 शिक्षकांनी 15 ऑगस्टपासून 15 दिवस उपोषणं केली. प्रदूषणाचा मोठा या जिल्ह्यामध्ये प्रकार मोठा चालू आहे. आणि या प्रदूषणावर कोणीच बोलत नाही. आंबा बागायतदारांच्या मोठ्या समस्या आहेत. कर्ज घेतात कर्जासाठी आणि ते जर फेडली नाही तर घरं सील करण्याचं काम देखील इथल्या प्रशासनानं केलेलं आहे. आणि हा सगळा रोष या विधानसभेमध्ये लोक आपला दाखवतील. आणि बदल हा अपेक्षितच आहे. बदल ह्या परिवर्तनासाठी हवा. 1500 रुपये देऊन महिलांना लाचार बनवण्यापेक्षा
त्यांच्या कुटुंबामध्ये सक्षम अशी नोकरी किंवा उद्योग व्यवसाय करून त्यांना सक्षम बनवणं हे परिवर्तन आम्हाला पाहिजे. नक्कीच सक्षम बनवणं असं परिवर्तन हवं आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 1000 कोटी रुपयांचा निधी आलेला आहे आणि या निधीच्या माध्यमातून उदय सामंत यांनी जो रत्नागिरीचा विकास केलेला आहे, कसा विकास तुम्हाला कसं बघता याकडं तुमच्या मनातली नेमक्या भावना काय आहेत, काय नेमकं सांगा? मागे मुख्यमंत्र्यांची सभा झाली त्यावेळेसुद्धा 750 कोटी रुपये रत्नागिरीमध्ये आणले अशा पद्धतीचा प्रचार त्यावेळेस झाला. आणि परवासुद्धा मुख्यमंत्री साहेब 21 तारखेला येऊन गेले. त्यावेळेससुद्धा लाडक्या बहिणीच्याला मी दिलेले जे काय त्यांच्याकडून जी रक्षाबंधनची भेट असेल त्याच्यासाठी तिथे त्यांना आणून ते सगळं ज्या पद्धतीने उभं करण्यात आलं होतं. आता एकंदरीत बोलायचं झालं तर रत्नागिरीचा विकास जर का एवढा पैसा जर का येतोय तर विकास होतोय असं जर आपण समजलं, पण तो दिसतोय का हाही प्रश्न तेवढाच आहे की जर का 1000 कोटी आलेले आहेत तर आज आपण खाली जर बघितलं तर रत्नागिरी जे बसस्थानक असेल ते कित्येक वर्षापासून असंच पडलेलं आहे. आज रस्ता गोवा जो मुंबई गोवा हायवे जो आहे, आता आज आमचा चाकरमानी मुंबईतून येतोय तर त्याला म्हणजे तो परत जाईल तोपर्यंत त्याच्या गाडीचे 10,000चं काम निघतं. अशी परिस्थिती रस्त्यांची आहे. रत्नागिरी शहरातल्या सुद्धा रस्त्यांची परिस्थिती कुठे जास्त चांगली असं म्हणता येणार नाही. हां, एका बाजूला जर का काँक्रिटीकरणाचा जो त्यांनी संकल्प घेतलेला आहे त्या दृष्टिकोनातून त्यांचं कामही चाललेलं आहे, पण ते काम वेळेत होत नाही आहे. त्यामुळं जनतेला त्रास होतो आहे. पण जनतेला जो त्रास होतो तोच लोकांना दिसणार, कारण का ज्या गोष्टी झालेल्या आहेत, ज्या चांगल्या झालेल्या आहेत त्याचा जास्त कोण हे करत नाही, पण ज्या गोष्टींचा त्रास होतो ते मात्र जनता बोलणार. आज आम्हाला सुद्धा जर का रत्नागिरीतून प्रवास करायचा असेल तर सगळ्या खड्ड्यांचा सामना करत, म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, आज आपण गेल्या 3-4 महिन्यामध्ये जर का बघत असाल, एक प्रामुख्याने गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल की रत्नागिरी जिल्हा अशांत करण्याचा प्रयत्न चालू आहे का? त्यासाठी पोलीस प्रशासन असेल, जे बाकीचं जे प्रशासन आहे ते प्रशासन पूर्णपणे फेल आहे असं म्हणायला हरकत नाही. अशी परिस्थिती रत्नागिरीमध्ये आहे. जेव्हा आता गोहत्येचा विषय झाला, गोहत्येच्या विषयामध्ये सुद्धा पोलिसांच्याकडे ज्यावेळेस या चौकशीसाठी आपण सगळी विचारणा केली त्यावेळेससुद्धा असं लक्षात आलं की CCTV कॅमेरे सगळ्यांचे बंद आहेत. पूर्वा त्याच्यानंतर आता एका चंपक मैदानासारख्या तिथे बलात्काराचा विषय असा आला, त्याच्यामध्ये सुद्धा हेच ह्या ज्या तपास यंत्रणा आहेत त्या तपास यंत्रणा करतात काय? आता परवाच वांद्रीमध्ये विषय झाला, त्याच्या अगोदर जाकादेवीमध्ये झाला, त्याच्या अगोदर सावर्डेमध्ये झाला. म्हणजे या ज्या गोष्टी जर बघितला तर महिला सुरक्षित नाही आहेत. म्हणजे जर का रस्त्यावरती ताई सुरक्षित नाही, हॉस्पिटलमध्ये माई सुरक्षित नाही आहे आणि गोठ्यात गाई सुरक्षित नाही आहे, अशी अवस्था आज रत्नागिरीची एकंदरीत आपण प्रशासनाच्या माध्यमातून बघायला मिळते. आज आपले पालकमंत्री सक्षम आहेत, कर्तृत्ववान आहेत असं जरी आपण म्हटलं तरीसुद्धा काही अंशी आपल्या ज्या ह्या प्रश्न आहेत, प्रामुख्याने प्रश्न आहेत. आज रस्त्यावरती गुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा प्रश्न आम्ही मागेसुद्धा मांडला होता. त्याच्यासाठी व्यवस्थित आपल्याला प्रशस्त गोशाळेची व्यवस्था करणं आणि त्याचं संगोपन संवर्धन करण्यासाठी जी उपाययोजना राबवणं याच्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करतो. त्याच्यासाठी पालकमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला आश्वासन दिलेले, त्याच्यावरती ते खरे उतरतील अशी आम्ही अपेक्षा त्यांच्याकडून करतोच. पण या रत्नागिरीचा भविष्यातला आमदार कोण असावा, तर असं जर का आपल्याला वाटत असेल तर रत्नागिरीतील प्रत्येक नागरिकाला आज दादांनी जे मत मांडलं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो आहे की रत्नागिरीतला आज जो तरुण वयातली जी मुलं आहेत ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये थांबत नाही आहेत. गावागावातली मुलं सगळी मुंबईला जातात आहेत, पुण्याला जातात आहेत, नोकरी शोधतात. ह्याचा अर्थ उद्योगमंत्री आपल्या तालुक्यातले असूनसुद्धा आपल्या तालुक्यात उद्योग नाही आहेत हे कुठंतरी स्पष्ट होतं आहे. आता परवाच मला वाटतं की टाटा समूहाच्या माध्यमातून आपल्या उद्योगमंत्र्यांनी चंपक मैदानावरती 3000 लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीचं उद्घाटन केलेलं आहे. अशा ज्या गोष्टी आहेत, म्हणजे MIDCतले जे काही कारखाने बंद आहेत त्यांना पुनर्जीवित करणं, त्यांना पुन्हा आपल्या ज्या लोकांना तिथं जर का व्यवसाय मिळवून दिला तर 1500 रुपयाची आपल्याला लाचारी करायची गरज येणार नाही. प्रत्येक जर का व्यक्ती सक्षम झाला तर सक्षम झाल्यानंतर त्याला कुठल्याही कोबड्या घ्यायची गरज पडत नाही. आणि तो रत्नागिरीतला आपला जो नागरिक आहे तो स्वाभिमानी आहे. त्याला अशा लालूच्या गरज नाही आहे, लालसाची गरज नाही आहे. त्यांना जर का फक्त रोजगाराने ह्याची निर्मिती करून दिली. आज आपल्या रत्नागिरीमध्ये आंबा प्रामुख्याने उत्पादनाचं मोठं साधन आहे. काजू आहे, त्याच्यासाठी आंबा भवन असेल, काजू भवन असेल, अशा गोष्टींची निर्मिती करणं, त्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणं, या अशा गोष्टी होणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकही अकॅडमी नाही आहे. करिअर अकॅडमी जी आहे ती अकॅडमी निर्माण होणं खूप गरजेचं आहे. कारण का आपला जिल्हा तेंडुलकरसारखे, आगरकरसारखे जगाला खेळाडू देणारा जिल्हा आहे. अशा असतानासुद्धा आपल्यातले जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना कुठेतरी बाहेर जावं लागतं.
आणि तिकडे जाऊन काही करावं लागतं, तर त्याच्या बाबतीत सुद्धा विचार करावा आणि हा सर्वांगीण विकास करणारा, सर्वांचा विचार करणारा, घरादारापर्यंत विचार करणारा प्रतिनिधी भविष्यातला हा रत्नागिरीचा आमदार असावा असं आमचं म्हणणं आहे. नक्कीच घराघरातला प्रतिनिधी करणारा असा आमदार असावा. या 4 टर्म उदय सामंत या मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत. आता 5वी टर्म त्यांची आहे. काय नेमकं सांगाल या मतदारसंघात आता पुढचा आमदार कसा असावा, काय नेमकं सांगाल? रत्नागिरीचा आमदार हा किती कोणी काही झालं तरी हा उदय सामंतच असावा असं आमचं मत आहे. कारण उद्योग आणलेला नाही असं म्हणत नाही, उद्योग जे आलेले आहेत त्याला विरोध पण झालेला आहे. प्रत्येक वेळेला विरोध होतो. जेव्हा उद्योग आणायला गेलो की आमचं हे बाग हे होईल, आमचं ते होईल, हेच चालू असतं. मग मुलगा तुमचा बाहेर जाऊन शिकतोय त्याला आम्ही काय करणार, म्हणजे नोकरी करतोय तर. जर उद्योग इथं होत असेल आणि त्याला जर विरोध होत राहिला एकसारखा, तर ते तरी काय करणार. जे आणतायत जे करतायत त्यांना होतोय ना. आज इथं आपली जी हे केला नाही आहे मेडिकल कॉलेजला, तिथं बघा ना जाऊन किती लोकांना रोजगार मिळाला आहे. ते कोण बघत नाही. आणि जसं हा आता दादा बोलला की जे चांगलं होतं आहे त्याच्याबद्दल कोणी बोलणार नाही, जे वाईट दिसतं त्याच्याबद्दल, जे चुकीचं आहे. उदय सामंत हे काय हॅरी पॉटर नाहीत की जादूची छडी फिरवली की रस्ता झाला. त्याला वेळ जाणार. पाऊस आहे, वातावरणाचं बघायला लागतं. वेळ हा प्रत्येक गोष्टीला जातो. कुठलीही बिल्डिंग एक डोळा मारला की ती उभी राहत नाही. प्रत्येक कामाला आता जे काय आहे ते सगळं कामं करून हळूहळू सगळं होणार आहे. त्यामुळे विकास हा होतो आहे आणि तसाच होत राहणार आहे. आणि पुढचे आमदार हे आमचे उदय सामंतच असणार. नक्कीच पुढचे आमदार उदय सामंत असतील. वैद्यकीय दृष्टिकोनातून रत्नागिरीचा विकास झालेला असला इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. काय नेमकं सांगा? वैद्यकीय दृष्टीने सिव्हिल हॉस्पिटलला तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक झालेली होती. कारण त्या मीटिंगला मी स्वतः होतो. अद्ययावत यंत्रणासुद्धा इथे आलेली आहे. पण काही प्रमाणात लोकांकडून नाराजी आहे की डॉक्टरला ती मारहाण केली जाते, त्यामुळे इथे डॉक्टर्स राहत नाहीत. आता दादांनी पण रोजगाराचा जो विषय काढला आणि त्यांनी बोलताना टाटा समूहाबद्दल बोलले, त्याबद्दल मी थोडं ब्रीफमध्ये सांगतो. ती ज्या जमिनीवर तो प्रकल्प होणार आहे ती जमीन स्टरलाईटच्या ताब्यामध्ये होती. नामदार उदयजी सामंत यांच्याकडे उद्योग खातं आल्यावर त्यांनी ती स्टरलाईट कडून कोर्टामध्ये केस लढून परत MIDCकडे घेतली आणि त्यानंतर टाटा आणि सरकार यांच्या माध्यमातून तिथे प्रकल्प होतो आहे. म्हणजे सामंत साहेब हे रोजगार घेऊन येत आहेत. तसंच ताई बोलल्या की अधिकारी वर्ग उलट उत्तर देतात. ते दादा बोलले की रेशन कार्डसाठी, पण रेशन कार्डसाठी तहसीलदार ऑफिसला जायची वेळच नाही आहे. कारण ऑनलाईन रेशन कार्डचं काम आता सुरू आहे. शासन आपल्या दारी या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब असतील, दोन्ही पण, आणि पालकमंत्री साहेब यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी हा जो कार्यक्रम झाला होता, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका क्लिकवर तुमचे कागदपत्र जर सगळे बरोबर असतील तर तुम्हाला ऑनलाईन रेशन कार्ड मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता त्यांच्यासाठी सरकारने आता महावितरणच्या साहाय्याने काही किलोवॅट वीज ही मोफत दिलेली आहे. याची कदाचित त्यांना माहिती ती नसेल. तो सुद्धा शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे ना, की जर त्यांना वीज ती मिळाली तर ते त्यांचं बिल माफच होणार आहे. नक्कीच विविध योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी देखील योजना आहेत. काय नेमकं रत्नागिरीचा आमदार, रत्नागिरी विधानसभाचा आमदार नेमका कसा असावा, थोडक्यात सांगा. रत्नागिरीचा आमदार हा आम्ही आधी पण निवडून दिला होता. त्यावेळेलाही आम्हाला वाटलं होतं की आमच्या सामान्य लोकांचा आमदार आहे म्हणून, आणि आत्ताही आम्हाला असा वेळ देणाराच आमदार हवा आहे. म्हणून हीच एकच रत्नागिरीकरांची आणि कोकणवासियांची मागणी असेल की आमच्यातला कोणीतरी आमचा असलेला माणूस तिथे आमच्यासाठीचं नेतृत्व करणारा असावा. जे खातं आत्ता त्यांच्याकडे आहे, उद्योग खातं आहे, तरीही रत्नागिरीतली जनता डोकं आपटून घेते की उद्योग नाही आहेत म्हणून मुलं घराबाहेर आहेत आणि गावाबाहेर आहेत आणि गावं ओस पडली आहेत. लोकांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला फक्त ज्या MIDC आहेत, जिथे जी MIDC आहे ती MIDC डेव्हलप करा. जे कारखाने बंद पडलेले आहेत ते कारखाने चालू करा. आम्ही महाराष्ट्रातली जनता, कोकणातली जनता म्हणून मी एकच सांगेन की आम्ही सामान्य लोक आहोत. आमच्या जास्त काही मागण्या नाही आहेत. आमच्या भावना समजून घ्या. आणि जनतेच्या भावना ह्याच आहेत की आम्ही आधीच्या आमदारांनाही आमचा समजून निवडून दिला होता. त्यामुळे आत्ताचा आमदारसुद्धा आमच्यातला सामान्य नागरिक असावा जो त्या अडचणींमधून गेला असेल. माझं सगळ्या मंत्र्यांनाही हेच म्हणणं आहे की आम्ही जनता जे फेस करतोय, तुम्ही विमानाने येऊ नका हो, तुमची विमानं ठेवा आणि गाड्यांनी फिरा. तेव्हा कळेल तुम्हाला की जनता कुठल्या ह्याच्यात आहे. डॉक्टर नाही हो, सगळ्यांची हाडं बाद झाली आहेत.
आम्हाला आमच्या सामान्य जनतेतून निवडून गेलेलाच आमदार पाहिजे, ज्याला आम्ही धरू शकू आणि ज्याला आम्ही जाब विचारू शकू. इथे जाब विचारायची हिंमत नाही. लोक समोर गेली तर त्यांना कुठलं त्यांचं मागच्या काळ्या कांड्या काढतील आणि अडचणी शोधून काढून त्यांना टार्गेट केलं जातं. म्हणून लोक आता बोलायलाही घाबरायला लागलेली आहेत. म्हणून हा भीतीदायक आम्हाला आमदार नको आहे, मंत्री नको आहे. आम्हाला आमचा सामान्य जनतेतलाच आमदार मिळावा अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि माझी स्वतःची इच्छा आहे. सामान्य जनतेतला आमदार हवा अशी यांची इच्छा आहे. तुम्ही नेमकं काय सांगाल, तुम्हाला कसा आमदार पाहिजे, तुमच्या मनातल्या नेमका काय भावना आहेत? आम्हाला आमदार जो पाहिजे ते आमदार म्हणजे जे जनतेची कामं करणारे आमदार पाहिजेत. परिवहन विभागाने अमर्यादित दिलेली रिक्षा परमिट आहे आणि ह्याच्यामुळे जे रिक्षावाले कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्यांच्यावरती आज उपासमारीची आज वेळ आलेली त्याच्यामध्ये. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून पत्र दिलेलं, पालकमंत्र्यांना 3-4 वेळा प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेलं, परंतु आज मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्र्यांनी ह्या रिक्षावाल्यांच्या जिल्ह्यातील रिक्षावाल्यांची कुठेही त्यांनी दखल घेतलेली नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही आमची काय ताकद आहे रिक्षावाल्यांची ती आम्ही पूर्ण करून दाखवणार आहेत. नेमका रत्नागिरीकरांच्या मनामध्ये काय आहे, रत्नागिरीकरांना नेमका कोणता आमदार पाहिजे, त्यांना सर्वसामान्यांना भेटणारा आमदार पाहिजे, अशा अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या रत्नागिरीकरांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. उदय सामंत हे 4 टर्म या मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत. त्यांनी नेमका विकास काम काय केलं आहे आणि नेमका कोणता विकास काम करायला पाहिजे या अनेक समस्या या रत्नागिरीकरांनी या आवाज महाराष्ट्राच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. अमोल काले, साम TV, रत्नागिरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.